तर हा झाला आपला. आता तुम्ही इकडनं बघून राहिले बरोबर आहे, इकडनं बघून राहिले, हा एक दिसला, हा पण एक दिसला, हा पण दिसला, हा दिसला, हा दिसला बरोबर आहे, आणि हा स्लॉट करेक्ट. आता इकडनं बघताना हा सुद्धा एक मधा स्लॉट आहे ना आता बरोबर आहे. इकडनं तुम्ही बघून राहिले तर हा स्लॉट आहे बरोबर आहे. हा स्लॉट इकडनं बघताना दिसत आहे का तुम्हाला? नाही दिसत आहे, पण हा इथे आहे स्लॉट बरोबर आहे. तर त्याच्यामुळे हा जो एज आहे हा एज इकडनं पाहताना हा एज दिसणार नाही तुम्हाला, पण तो आहे ना, दिसणार नाही ना, तो हिडन आहे. दिसणार नाही म्हणजे काय? हिडन आहे. तर तो आपल्याला इथं हिडन लाईनने दाखवायचा आहे. तो किती आहे खाली? एज 10 mm, कुठून इथून बरोबर आहे. म्हणजे मग आपण काय करू, इथून खाली 10 mm जाऊ, समजलं? इथून 10 mm जाऊ आपण. हे हिडन पोर्शन तुम्हाला सगळे. हा झाला तुमचा कोणता? लेफ्ट हँड साइड LH, ठीक आहे, लेफ्ट हँड साइड. ओके, समजलं? हा टॉप व्ह्यू, ठीक आहे, हा लेफ्ट हँड साइड व्ह्यू, हा फ्रंट व्ह्यू, ठीक आहे. अशा पद्धतीनं हा ऑब्जेक्ट जो आहे तो समजलं. आता याला डायमेन्शनिंग करायचं युनि डायरेक्शनल, म्हणजे जशी ही लेंथ आहे ना, अलाइन डायमेन्शनिंग, त्याच्याप्रमाणे डायमेन्शनिंग करायचं. डायमेन्शनिंग करताना लक्षात ठेवायचं नाही, ठीक आहे. आता कुठे एका ठिकाणी डायमेन्शनिंग करायचं, तर इथं करत आहे ना, तर याचं इथं करायची गरज नाही, ठीक आहे. हे 20 आहे तर हे पण 20च राहणार आहे ना, कुठे एका ठिकाणी करायचं मेन्शन. तर डायमेन्शन लाईन एकदम फेंट असल्या पाहिजे, ठीक आहे. हे डायमेन्शन. त्याच्यानंतर इथून ॲप्रॉक्सिमेटली 3 mm यायचं इकडे, आणि इथून 3 mm इकडे यायचं, आणि अशा पद्धतीनं ॲरो द्यायचं.